मित्रांनो, अजितदादांच्या राष्ट्रवादीत मोठा धक्का. धनंजय मुंडेंचा भाजपात प्रवेश. बीडमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याच्या मार्गावर आहे. बीड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या शांतता आहे, पण ही शांतता वादळाआधीच आहे का, हा प्रश्न सध्या प्रत्येक राजकीय वर्तुळात विचारला जातोय. एकेकाळी जिल्ह्यात ज्याचा शब्द अंतिम मानला जायचा, ज्याच्या एका फोनवर निर्णय बदलायचे, ज्याच्या एका दौऱ्यावर संपूर्ण जिल्ह्याचं राजकारण हलायचं, तेच धनंजय मुंडे आज मात्र परळीपुरतेच मर्यादित राहिले आहे का, अशा चर्चा उघडपणे सुरू आहे. नगरपालिका निवडणुका झाल्या, जिल्हाभर प्रचार दौरे झाले, अजितदादा पवार ठिकठिकाणी सभा घेत होते, मात्र त्या व्यासपीठावर धनंजय मुंडेंची उपस्थिती प्रकर्षाने जाणवली नाही. हा केवळ योगायोग होता का, की काहीतरी वेगळं शिस्त आहे? आणि महत्त्वाचं म्हणजे सत्तेत असूनही स्थान नाही. सध्या सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धनंजय मुंडेंना जे स्थान मिळायला हवं होतं ते त्यांना दिलं जात नाही, असे आरोप त्यांचे समर्थक उघडपणे करत आहेत. मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर पक्षाकडून त्यांच्याशी वागणूक बदलली अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये खोलवर रुजलेली दिसते. विशेष म्हणजे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर आता तरी मुंढांना संधी मिळेल अशी अपेक्षा समर्थकांमध्ये होती, पण ती अपेक्षा फेल ठरली. धनंजय मुंडेंनी एक जाहीर कार्यक्रमात माझ्यावर काहीतरी जबाबदारी सोपवावा असं अप्रत्यक्षपणे सांगूनही पक्षश्रेष्ठीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. हा दुर्लक्षाचा संदेश फक्त मुंढ्यांपुरताच मर्यादित राहिला नाही, तो त्यांच्या संपूर्ण समर्थक वर्गापर्यंत पोहोचला. आणि यात त्यांच्या आज पक्षातील आमदार विरोधात आहे का, तर हो. या सगळ्यात भर पडणारी म्हणजेच राष्ट्रवादीतील काही आमदारांनी धनंजय मुंडे विरोधात उघड भूमिका घेणं. कारण हे आरोप विरोधकांमध्ये आले असते तर कदाचित वेगळं चित्र असतं, पण जेव्हा पक्षातीलच लोक स्वतःच्याच नेत्यांवर टीका करतात, जेव्हा जखम खोलवर जाते, सोशल मीडियावर समर्थकांची अस्वस्थता वारंवार दिसून आली, नेतृत्वांची कोंडी केली जाते, सत्ता असूनही अपमान सहन करावा लागतोय, असे सूर स्पष्टपणे उमटलेले दिसते. याच पार्श्वभूमीवर एक महत्वाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगते. अजितदादा पवारांनी सलग 2 वेळा बीड जिल्ह्याचा दौरा रद्द केला. हा काही योगायोग नसू शकतो, तरी एक संकेतच असावं, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. कारण राजकीय सूत्रांच्या मते पक्षातीलच एक मोठा नेता वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्यामुळे हे रद्द दौरे केले जात आहे, असंही बोललं गेलं. तर तो नेता कोण असू शकतो, हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच मनात आहे, पण उत्तर सध्या कोणी उघडपणे देत नाही. पण बोट मात्र एकाच दिशेने जाते. ते तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच कळवा.